ललिका उठ, 7 वाजले. पाणी घेऊन ये 2 घागरी. राम राम अण्णा, कुठे निघालाय? चाललो आंघोळीला. या 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 जाऊन. लग्न आहे. कुंडलिका, ए कुंडलिका, उठ. सकाळ झाली, आंघोळ करायची. उठ. ओम महालक्ष्मी नमः. रेखा, झाला का चहा? तालुक्याला जायचं, हटप लवकर. आले आले. किती वेळ झाला? तालुक्याला जायचं. घरात तेल नाही, पीठ नाही, तांदूळ नाही, खर्चाय पैसे नाही. हा, काहीतरी पाहिजे ना घरात खायला. म्हणूनच चाललोय तालुक्याला. बरं. येतच सांच्याला. बरं जा, पण लवकर या. सांच्याला येतो. येतो लवकर तालुक्याहून जाऊन. हा, लवकर या. संध्याकाळपर्यंत. पडले का? अरे शाळेत जायचं की नाही? 12 वाजल्या. अगं आलो आई. चल बाबू लवकर. अगं किती वेळ अजून? थांब जरा 5 मिनिट. 12 वाजल्या. येतो लगेच, थांब बरं. आय अण्णा कुठे गेला ग? तालुक्याला गेलं बाबा. अण्णा काल मला म्हणलं होतं मी जाणार आहे म्हणून. अण्णाला जिलेबी आणायला सांगायची होती. तू सांगितलं का अण्णाला काय आणायला? सांगितलंय बाबा, सगळं आणायला सांगितलं. जिलेबी सांगितली, केळं सांगितल्या, भेळ सांगितली. आता कवाशी येत्यात आणि कवाशी नाही. डब्याला काय केलंय तू आता जेवायला? कापड घाल आधी, केलंय ते. बरं बरं घालतो. राम राम. झाला का डबा? धर बाबा, फारलाय. टाइम झालाय, मला जायचंय शाळेला. धर धर धर. आणि नीट जा. हा, येतो सांच्याला. हा. वहिनी बाहेर या लवकर. बघा काय उद्योग झाला इकडे. काय या झालं? लवकर. अगं बाया, काय झालंय? पडल्या सायकल वर अगं बाया बाया बाया. दादा तुम्हाला कुठं भेटलंय? रस्त्यात पडलो होतो, उचललं मी. उतरा उतरा. लई लागलं का? सायकल धरा, मी नेतो आता. आत चला हळूहळू. या इकडे हळूहळू पाय टाका. या इकडे इकडे बसा. इकडे केवढं लागले. बसा. झोपा खाली.
पाय घ्या खाली, पाय वर करा. लोट टाका खाली. लय लागलं का हो दादा? लागलं त्यांना दवाखान्यात नेलंय. आता डॉक्टरनी सांगितलंय महिनाभर उठायचं नाही, झोपून राहायचं. अगं बाया बाया, अजून आराम काय करायचा. सांगितलं डॉक्टरने? काय नाही, आराम करायचा, गोळ्या खायच्या. कुठं काय कुठं काय हालचाल करायची नाही, महिनाभर आरामच करायचा. अंगावर टाका त्यांची. अहो हे कसं काय झालं? कसं पडलात तुम्ही? चाली कमी येताना दगड रस्त्यात आला आडवा आणि सायकलला ठोकर पण लागली. सकाळ दगडाला लागलं आणि पडलो खाली. सावकाश चालवायची. काय करायचं, तोल गेला. आता हे दुखणं कसं झालं? हा, आधीच कसं हाल चाललं. तुमच्यासाठी काय आणू? चहा आणू का? छान. डॉक्टरने काय खायला सांगितलंय? नको खायला आणू का? काय नको शिरा आणू का? नको. दादा तुम्ही घेणार का चहा? काय नाही, काय मला नको चहा. त्यांनाच द्या काहीतरी खायला करून. बर आणि वहिनी त्यांना जरा कमरी शेकायला लावली डॉक्टरनी. बर बर माग शेक द्या जरा, बर बर बरं वाटत जरा त्यांना. बर आता ठेवीते तवा आणि मग जरा शेकावते. तुझा मा काळजी घे. जातो आता मी, मला निघायचंय पुण्याला, कामाला जायचंय मला. हा, काय लागलं तर मला फोन करा. बर झोपतो मी, दादा जातो. हा, कळवा या. मला. जा दादा, सावकाश या. हा. अगं बाबू, अरे काय झालं अण्णाला? अरे बाबा, तालुक्याला गेलं होतं तेव्हा पडलं सायकलीवनं. शेजारच्या दादांनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलं. मलमपट्टी ही ती केली, मुका मार लागलाय. डॉक्टरांनी आता महिनाभर आराम करायला सांगितलाय. आता हे कसं झालं बघ बाबा. हा, मुका मार लागलाय, उठाय नाही सांगितलं. आता बघ कसं झालं. हे का नाही आता दुखणं? हा, तू आला बाबा शाळेतून? आलो आहे आता. अण्णा, ओ अण्णा, अण्णा बरं वाटतंय का? हा बाबा आता जरासं पडल्यात. आताच घोटभर चहा दिलाय. खायला म्हणलं काय करू का, शिरा बिरा तर काय करू का. तर घरात साखर नाही, एवढीशी साखर होती तर त्यांच्यासाठी घोटभर चहा करून दिलाय. हा, आहे काय खायला केलंय का अण्णाला? भूक लागली असं. करते बाबा, करते. चुली पुढं सरपण नाही. हा, इष्टूला त्राकेल नाही. करते र बाबा. उसाक तुसा काढा कुडा त्या तिथून आणि इचून जरा चुली जल चुल पेटाय लाव. जातो जातो. हा, एवढं तांदूळ आहे, राशन नाही संपलं, कारभार लागलंय, पैसा नाही. आता एवढस भात आता कुणाला पुरवायचा? पुढली का आज खायला काय नाही बाबा. तसाच जा शाळेत. हा, मग संध्याकाळी आल्यावर बघते काहीतरी. आता तुझ्या अन्नासाठी एवढा एवढा भात करून देते खायला. त्यांना गोळ्या बिळ्या खायच्यात. रेखा, दुखायला लागले माझं, भूक लागली, ये लवकर. आले व आले. लय दुखत आहे का हो? बाळा आला का शाळेतून? होय अण्णा, आलो आताच. काय म्हणते तब्येत अण्णा तुमची? बरं वाटतंय का? नाही, खोकला येतोय, दुखतंय. शाळा शिक. आता तुझ्या आईला तुझाच आधार आहे. हा, काहीतरी शिकला तर नोकरीला लागशील, कुठेतरी काम का धंदा करून 2 पैसे पाणी मिळवशील. होय अण्णा, शिकन चांगला मी. अहो काय भारी उठाता का? 2 घास खाऊन घ्या. उशीक भाकर आणि मेथी चटणी हाय काहीतरी घ्या. उसक खाऊन इथं टिकून बसा. कसं काय भागायचं? मी काय म्हणते, ते शेजारच्या बाई आहेत ना, त्यांच्याकडं खुरपायला जाते, तेवढं 4 पैसे खर्चायला होत्याल. हा, असं काय करता? तुम्हाला हे असं लागलंय, तुम्हाला दवा डॉक्टर करायचा आहे अजून. पर शाळेत जातय, त्याला काय लागत?
तेवढंच आपलं गेलं 2-4 दिवसाचं आपलं खुरपायला तेवढंच होत्याल पैसे खर्चाय अर्चाय. नको काय तुम्ही घरात मी घरात कसं काय चालायचं घर? हा कसं काय व्हायचं? एक तर घरात काय बी नाही. माझं ऐका, जाऊ द्या, मी जाते. आपलं काही जवळच आहे इथं, तुमच्याकडे बी लक्ष राहील आणि घरी येईल. कुठली का कुठं चालणार बाबा? जातो आहे बाहेर. आहे मी जातो, मला टाइम झालाय. कार बाबा आज लवकर चालला? आज सरांनी लवकर बोलावले. कशा पायी? लवकर बोलावले जरा. बरं जा, शाळेत. नीट जा. होय जातो. काय देवा, आधीच नशिबाला एक 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 कर्म माझं त्यात हे दुखणं झालंय आता, तर मला कामाला जाऊ देणार. इस बार चौक 12 पंचे 60. अलर्ट आहेत का घरात? बाय पवार मास्तर, तुम्ही ना अचानक या 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 बसा बस. अचानक येणं केलं पाणी. काय झालं अलर्टला? अव तालुक्याच्या गावाला गेलं होतं, पण ते तिकडं काय सायकलीनं कसं काय पडलं. तेव्हा शेजारच्या आपल्या दादा बाबांनी त्यांना दवाखान्यात नेलं, मलमपट्टी ती करून आणली. महिनाभर आता डॉक्टरांनी उठाय नाही सांगितलं, मुका मार लागलाय. पुंडलिक शाळेत येत नाही काय? शाळेत येत नाही? अहो रोज घरातून आवरून तो लवकर शाळेला जातोय. आणि तुम्ही काय म्हणताय शाळेत येत नाही? मला रोज म्हणतोय आहे मी शाळेला चाललो, आहे मी शाळेला चाललो. अहो 10 दिवस झाले तो शाळेतच येत नाही. असं कसं होईल बरं? मी आपलं यांच्याकडे माझं लक्ष आणि पोर मला म्हणते का मी शाळेत जातोय आहे का? मास्तर आला यो. कुठे गेलता रे तू? मास्तर आज घरी आलं. तू 10 दिवस कुठे गेला होतास? तू 10 दिवस शाळेला नाही गेला. सांग मला, सांग मला. मारू नका, मारू नका, मारू नका. मारू नका, मारू नका, मारू नका, मारू नका. पैसे कुठून आणलं? पैसे कुठून आणलं मला सांग आधी. सांग लवकर, हे पैसे कुठून आणलं? सांग लवकर, सांग लवकर, कुठून आणलं पैसे? सांग लवकर. आजारी पडला तू सारखी वरडत होती, हातू म्हणती खायला जाणार नाही, काय नाही काय नाही. आणि शेजारच्या काकडे खुरपाय जाती म्हणून मी शेजारच्या अण्णा सांगते तिकडे बिगारी काम करायला गेलो होतो, त्यातच हे पैसे आहे. माझं लिकरू ग मारलं ग लेकराला. माझ्या लिकरू शाळा टाकून बापासाठी कामाला गेला. ऐकलं का? शाबास रे पोरा, शाबास.